अहिल्यानगर येथे पहाटे वृद्धाच्या डोक्यात दगड घालून थरारक खून, माळी काम करणाऱ्या व्यक्तीचा दगडानं ठेचून खून। सांगली शहरातील अहिल्यानगर येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूस बैल अड्डा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी 55 वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून अत्यंत निर्घृणपणे खून केलाय। राजेंद्र बाबूराव घायतिडक असं मृत व्यक्तीचं नाव असून ते माळी काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होते। सदरची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून परिसरातील नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संजयनगर पोलिसांना याची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच तात्काळ संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम व पथक पोलीस उपनिरीक्षक संदीप भागवत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं। प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर दगडानं वार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं। मात्र खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप स्पष्ट झालं नसून या प्रकरणातील हल्लेखोर फरार आहेत। त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी 3 स्वतंत्र पथके रवाना केली आहेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे।